नमस्कार फ्रेंड, मी आस्था मेलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे रक्षाबंधन स्पेशल स्वीट डिश। तर बाजारातून आपण बनावटी स्वीट डिश आणण्यापेक्षा आज मी ठरवलं आहे की घरीच आपण आपल्या भाऊरायासाठी स्पेशल डिश बनवायची। तर मी ठरवलं आहे कलाकंद बनवायचा। अगदी झटपट आणि साधी रेसिपी आहे। चला तर मग वळूया आपल्या किचनकडे, पाहूया साहित्य आणि कृती। चला तर मग सुरुवात करूया कलाकंद बनवण्याच्या साहित्य आणि कृतीपासून। मी कलाकंदसाठी घेतलं आहे 200 ग्रॅम पनीर, बारीक पीस केलेले म्हणजे छोटे क्रश केलेले पिस्ता आहेत वरून गार्निशिंगसाठी। मिल्क पावडर घेतली आहे 2 टेबलस्पून, तूप घेतला आहे आणि कंडेन्स मिल्क घेतला आहे 200 ग्राम। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मी गॅस चालू करून घेते आणि पण तूप ठेवूया, स्लो फ्लेम करते। प्रथम आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे 2 टेबलस्पून जी मी घेतली आहे ती। आता लगेच आपल्याला कंडेन्स मिल्क यामध्ये ॲड करायचं आहे। व्यवस्थित मी सगळं कंडेन्स मिल्क हाताने काढून घेते यामध्ये। आता हे व्यवस्थित दोन्ही एकजीव करून हलवत राहायचं आहे। खाली चिटकून नाही द्यायचं आहे, व्यवस्थित सारखं जरा एकजीव होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं हलवत राहायचं आहे। आता हे आपलं इकडे एकत्र झालं आहे मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क। आता मी यामध्ये पनीर क्रश करून ॲड करते। हातानेच मी क्रश करते कारण की व्यवस्थित होईल ते। 200 ग्राम कंडेन्स मिल्कला 200 ग्राम पनीर सेम प्रमाणात घेतलं आहे। अशा प्रकारे मी सगळं पनीर स्मॅश करून याच्यात टाकलं आहे। हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। पनीर आपलं व्यवस्थित स्मॅश झालं आहे। याच्यामध्ये व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे। ठीक होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। तुम्ही यामध्ये वेलची पूड सुद्धा ॲड करू शकता, ते ऑप्शनल आहे। झाकण लावून 4 ते 5 मिनिटं आपण याला शिजवायचं आहे व्यवस्थित, म्हणजे ते घट्ट होईल। मस्त आपलं दाणेदार असं कलाकंदचं बॅटर तयार झालं आहे। तुम्ही पाहू शकता ब्राउनिश थोडं कलर पण आला आहे छान आणि शिजलं पण आहे, ठीक पण झाली आहे आपली पेस्टी। आता मी याला गॅस बंद करून घेते आणि आपण प्लेटिंग हे करून घेऊया। मी ही प्लेट घेतली आहे, त्याला आता मी तूप लावून घेते व्यवस्थित। आपल्याला याच्यामध्येच कलाकंद सेट करायचा आहे। आता हा बटर पेपर मी कट करून घेतला आहे, आपण व्यवस्थित प्लेटला सेट करून घेऊया। व्यवस्थित बटर पेपर आपला लावून झाला आहे प्लेटला। आता मी हे कलाकंद जे आहे ते यामध्ये सेट होण्यासाठी काढून घेते। हे व्यवस्थित मी सगळं बॅटर ह्याच्यामध्ये सेट करून घेतलं। आता ह्याच्यावर आपण थोडं पिस्ता जे मी पीस केले होते त्याचा पीस आपण व्यवस्थित वरतून स्प्रेड करूया।
तुम्ही दुसरेही ड्रायफ्रूट ॲड करू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. हे आपलं बॅटर तयार झालं आहे. आता हे आपल्याला 2 ते 3 तास फ्रीजमध्ये आपल्याला टेम्परेचरवर ठेवायचं आहे फ्रीजच्या. आणि एकदा ते सेट झालं की मग आपण प्लेटिंगसाठी बाहेर काढून घेऊया. आता हे मी कलाकंद बाहेर काढलं आहे फ्रीजमधून, जे आपण सेट करायला ठेवलं होतं. 2 ते 3 तास झाले. आता मी हे कटिंग पॅडवर घेते आणि आपण याचे मिठाईच्या शेपमध्ये याचे पीसेस तयार करून घेऊया. व्यवस्थित आपले पीस तयार झालेत. एक एक पीस मी आपल्या प्लेटमध्ये ठेवून घेते. अशा पद्धतीने आपले घरगुती कलाकंद अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने तयार होणारी रक्षाबंधनची मिठाई आपली तयार झाली आहे. तुम्ही माझी रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आमच्या मेलोज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. तसेच तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.